ही घटना आहे एका अधुऱ्या प्रेम कहाणीची। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीन गुजरातच्या वनताऱ्याकडे जाण्यासाठी रवाना झाली आहे। कोर्टानंच महादेवीला गुजरातच्या अंबानींनी तयार केलेल्या वनताऱ्याकडे पाठवण्याचे आदेश दिलेत। लहानपणापासून पोटच्या पोरीसारखी वाढलेली महादेवी, तिच्यावर नांदणीकरांसह कोल्हापूरकरांचंही जीवापाड प्रेम। छोटी छोटी मुलं तर महादेवीच्या अंगाखांद्यावर खेळत। आपल्या सोंडेने ती छोट्या मुलांना उचलून अलगद मानेवर बसवी। प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्य होती महादेवी। त्यामुळेच महादेवी हत्तीणीला निरोप देताना नांदणीकरांच्या अश्रूचा बांध फुटला। थोरांपासून लहानापर्यंत सारेच भावूक झाले। ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली त्यावेळी महादेवीलाही जाणवलं की मला आता हे लोक दूर करणार आहेत। या मिरवणुकीत महादेवीच्या डोळ्यातून ढळाढळा अश्रू वाहत होते। वनताराकडून आलेली गाडी जेव्हा लागली तेव्हा तर महादेवीच्या प्रेमाचा कहरच झाला। जमलेल्या तिच्या चाहत्यांकडे वळून पाहत तिने अनेक वेळा नमस्कार केला, तेव्हाही तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। माणूस आणि प्राण्याचं प्रेम लोकांनी पाहिलं। वनतारा अभयारण्यामध्ये पाठवण्याचे जेव्हा हायकोर्टानं आदेश दिले त्यानंतर नांदणी ग्रामस्थ सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी विनंती केली की आमच्या महादेवीला आमच्यापासून दूर नका नेऊ। पण प्रेमापेक्षा कायदा श्रेष्ठ असल्यानं प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य देत न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं। त्यानंतर महादेवीची 33 वर्षांची नाळ कायमची तुटली। जेव्हा ती वनतारा अभयारण्याच्या गाडीमध्ये विराजमान झाली तेव्हा तर अनेकांनी हंबरडाच फोडला। माणसांवर प्रेम करणारे लोक प्राण्यावर किती प्रेम करू शकतात याचं हे जिवंत उदाहरण। अशी ही अधुरी प्रेम कहाणी आता नांदणीमध्ये नव्हे तर वनतारा अभयारण्यात महादेवीचं वास्तव्य कायम राहणार आहे। आपल्या बालपणातल्या आठवणी घेऊन महादेवी कायमची निघून गेली आहे। महादेवीची ही कहाणी आवडली तर जरूर शेअर करा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।